माणुसकी खरंच मरण पावली आहे का? फक्त 19,300 रुपयासाठी एका भावाला स्वतःच्या मृत बहिणीचा सांगडा खांद्यावर घेऊन बँकेच्या दारात जावं लागलंय। ही विदारक घटना आहे ओडिशातील। 50 वर्षाचा जितू मुंडा त्यांच्या बहिणीचं निधन झालं। बहिणीच्या खात्यात 19,300 रुपये होते। ही रक्कम कुणासाठी छोटी असेल, पण जितूसाठी तीच जगण्याची शेवटची आशा होती। तो वारंवार बँकेत जात होता, पण बँकेकडून एकच उत्तर मिळत होतं, खातेदाराला घेऊन या, मृत्यूचा पुरावा आणा। समस्या इतकीच होती की जितू पूर्णपणे अशिक्षित होता। पुरावा म्हणजे काय हे त्यांना समजलंच नाही। त्यांनी त्या शब्दाचा अर्थ घेतला। ते शमशानभूमीत गेले, बहिणीचा मृतदेह खोदलं आणि तिचा सांगडा बाहेर काढला। तो एका कपड्यात गुंडाळून खांद्यावर घेतला आणि 3 किलोमीटर चालत थेट बँकेत पोहोचला। बँकेच्या टेबलावर सांगडा ठेवत त्यांनी काही बोललं नाही, पण त्याच्या निशब्द आक्रोश संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारला गेलाय की माणुसकी खरंच मरण पावली आहे का? नियम महत्त्वाचे आहे, पण माणूस त्याहून मोठा नाही का? जेव्हा जगण्यासाठी भावाला बहिणीचा सांगडा उचलावा लागत आहे, तेव्हा चूक फक्त त्यांची नसते, ती संपूर्ण व्यवस्थेची असते।